प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत चंदन बटव्याची भाजी. हे बघा, अशा प्रकारची भाजी असते ती. अशा आकाराची पानं असतात. याला यूपी बिहारकडचे लोक बथुआ पण म्हणतात, चिला पण म्हणतात. आपल्याकडे याला चंदन बटवा म्हणतात. आणि ही खूप पौष्टिक भाजी असते. पालकासारखीच करायची ही डाळीमध्ये. तर साहित्य बघूया. इथे मी एक जुडी चंदन बटव्याची भाजी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर थोडी मुगाची डाळ आणि थोडी मसूरची डाळ, लाल मसूरची डाळ अशी एक वाटी घेतली. ती पण भिजत घालून घेतली होती. 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत. 2 टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेत. त्यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा काळा मसाला, हळद आणि हिंग घालणार आहोत आपण. अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि लाल तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता. काळ्या मसाल्यात पण मिरची असते, त्यामुळे मी थोडीशीच घालणार आहे मिरची. तर सुरुवात करूया. एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं आणि आता तेल घालूया. कांदा परतेल इतकं तेल घालायचं आहे आपल्याला. साधारणपणे 3 पळ्या. ही भाजी चिरून सुद्धा घेऊ शकता तुम्ही, पण पानं छोटी असतात त्यामुळे चिरली नाही तरी चालतं. हे बघा, अशा अर्थाची पानं असतात. इतकी छोटी छोटी पानं असतात. निवडायला पण खूप वेळ लागतो याला. जिरे मोहरीची फोडणी घालूया. कांदा, कांदा परतला की मग आपण आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटो घालूया. पेस्ट घालते. टोमॅटो, हिंग, हळद आणि मिरची. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि काळा मसाला. डाळ पण यातच परतून घ्यायची. भाजी घालते. मीठ घालूया. आता पाणी घालायचं. गरम पाणीच टाकायचं. साधारण 1 तांब्याभर पाणी टाकलंय मी. त्याची छान 4-5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या, म्हणजे ग्रेव्ही होईल. 4-5 शिट्ट्या काढून घेऊया. चला, आपली चंदन बटव्याची भाजी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. अतिशय चविष्ट भाजी होते ही आणि पौष्टिकही असते. नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ नवशिक्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल या रेसिपीचा तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल. धन्यवाद.